नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा, 4 गुणांसाठी आहे। आपण उत्तरांसहित वाचू। 1. चुलीवरची तव्याची पाट काळीभोर झाली होती। 2. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला। 3. कविता पी.टी. उषा या धावपटूला आपला आदर्श मानते। 4. स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। प्रश्न पहिला, कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? उत्तर, कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला। दुसरा प्रश्न, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर, कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले। प्रश्न क्रमांक 3, कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? उत्तर, मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव प्रथम घेतले जाते। प्रश्न क्रमांक 4, कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, अरण्य लिपी म्हणजे काय? उत्तर, जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणांना अरण्य लिपी म्हणतात। 5वा प्रश्न, वाघांची गणती कशावरून केली जाते? उत्तर, वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते। प्रश्न क्रमांक 3, समानार्थी शब्द लिहा। 5 गुणांसाठी आहे। प्रश्न तिसरा, 1 माय समानार्थी शब्द आहे आई। 2 लेक मुलगी। 3 अरण्य जंगल। 4 छंद, त्याचा समानार्थी शब्द आहे आवड नाद। आणि 5 वडील, समानार्थी शब्द आहे बाप। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।